गडचिरोली जिल्ह्यातील ऐरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी जवळपास 20 ते 22 गावांचा आढावा घेतला। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे आढावा सुरू आहे इथे आणि अनेक भागात अतिवृष्टी झाली होती। ही अतिवृष्टीची पाहणी किंवा अतिवृष्टीचे जे नुकसान आहे त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारपूस केले आणि अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले। धान खरेदी केंद्राचा मुद्दा सध्या आत्राम यांच्या लक्षात आणून दिले आणि अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी जे आहेत ते संबंधित पंचनामे किंवा शासनाची मदतसाठी आत्राम यांच्याकडे मागणी केली। सध्या आत्राम यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ताबडतोब इथे नियुक्त करून एक नागरिकांमध्ये संतोष, नागरिकांमध्ये एक आनंद दिला आणि सध्या अनेक वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद जे आहे ते रिक्त होते आणि या पुढच्या आठवड्यात हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद भरण्यात येईल अशी ग्वाही दिली। आपल्यासोबत आत्राम सर आहेत। सर, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद किंवा शेतकऱ्यांचे जे धानाचा मुद्दा आहे त्याबद्दल तुम्ही अनेक अधिकाऱ्यांसोबत बोलले आणि संबंधित समस्याचा निकाल काढले, काय म्हणता? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ह्याच्यामध्ये असं आहे की काही लोकांचा 2 प्रकारचा तक्रार आहे। एक तक्रार असा होता की धानाचे पैसे मिळाले नाही, धानाचे पैसे नाही मिळाले म्हणून GMC मी बोललो TDCचं नाशिकला, तर ते पैसे द्यायला मंगळवारपर्यंत पैसे मिळतील अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलं। दुसरा मुद्दा असा आहे की इकडे ऑनलाईन खरेदी राज्य सरकारने सुरू केलेलं आहे। 2दा आपण त्यांना मुदतवाढ दिलं, परंतु ऑनलाईन मुदतवाढ दिल्यानंतरसुद्धा काही लोकांनी जे सचिव आहेत त्यांनी आम्हाला कळवायला पाहिजे होतं की असं प्रकारचा त्यांना जे त्रास होता, कारण की ते ऑनलाईन खरेदी झाला परंतु त्यांचं बिलं बनवू शकत नाही, कारण की ते ऑनलाईन ते ॲक्सेप्ट झाला नाही। तर त्याच्यामुळे ते फार मोठा थोडा अडचणीचा बाब आहे। मी माननीय म्हणजे या खात्याचे मंत्री आहेत सगळ्यांचे विद्वान नामदार, त्यांना मी जरूर भेटतो आणि ह्याच्यामध्ये मार्ग कसं काय काढता येईल त्याच्याबद्दल जरूर आम्ही विचार करू, परंतु मार्ग काढायचा प्रयत्न पण करू। तर हे सगळं धानामध्ये, कारण की इथे एकच व्यवसाय धानाचा आहे आणि त्या धानामध्ये लोक खरेदी झाला माल ह्यांच्याकडे नाही, ते माल सोसायटीकडे जमा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये फार लोकांचा थोडा आक्रोश दिसत आहे। त्या दृष्टीने त्यांना मदत करण्याचाच भूमिका माझ्या राहील आणि त्याच्यामध्ये मार्ग काढायचा पण प्रयत्न करू। आपण बघू शकतो की दुर्गम भाग आणि छत्तीसगड सीमावर्ती भागात कॅबिनेट मंत्री आत्राम यांनी ही आढावा सभा घेतली। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।